श्री साईबाबा विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा 21 डिसेंबरला। मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेतून माहिती। साईनगरस्थित श्री साईबाबा विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघातर्फे रविवार 21 डिसेंबर रोजी 2025 या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे। हा मेळावा शाळेची पहिली बॅच 1990 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। माजी विद्यार्थी संघाचे सचिव तसेच मुख्याध्यापक श्री राजेश टावरे यांनी माहिती दिली की शाळा सोडून गेल्यापासून विद्यार्थी शालेय जीवन जगू शकत नाही, त्यामुळे एक दिवस शालेय जीवनाचा आनंद त्यांना घेता यावा, तसेच सर्व विद्यार्थ्यांची एकमेकांशी आणि शिक्षकांची भेट व्हावी या उद्देशाने हा मेळावा माजी विद्यार्थी संघाने आयोजित केला आहे। या संघाच्या वतीने शाळेचे विविध बॅचमधील माजी विद्यार्थी या मेळाव्याचे नियोजन तयारी करत आहेत। शाळेचे पर्यवेक्षक आशिष पासरकर यांनी सांगितले की माजी विद्यार्थ्यांमध्ये मेळाव्याचा फारच उत्साह आहे। आयोजन आता अंतिम टप्प्यात आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून नोंदणी करण्यात आली आहे। शिक्षक या नात्याने आम्हाला आमचे विद्यार्थी कुठे आहेत, त्यांची कशी प्रगती केली आहे हे बघण्याचे विशेष कौतुक असते। आमची ती इच्छा या मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा सौ रेणुका टवलारे यांनी सांगितले की शाळेचे सर्वच माजी विद्यार्थी एकत्र यावे आणि आपले मूळ स्थान असलेल्या शाळेसोबत जोडून राहावेत, यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे। यामध्ये आम्ही अतिथीचे मार्गदर्शन, परिसंवाद, मनोगत, मनोरंजन इत्यादी विषय घेत आहोत। ज्या शाळेने आपल्याला मोठे केले त्या शाळेसाठी आपली काहीही कर्तव्य आहे आणि त्यामुळेच आम्ही सगळे आमची शाळा आणि आमच्या शिक्षकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मिलिंद हिवरेजी, जालना येथील न्यायाधीश सुप्रिया पुंड प्रमुख उपस्थिती, संस्थेचे अध्यक्ष श्री जगुलकिशोरजी कट्टाणी, सचिन राजेजी हेडा, शाळेचे माजी मुख्याध्यापक उद्धवराव किटुकले, सौ जयश्री शिरबाते उपस्थित राहणार आहे। शेवटी माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष हुकुमचंद माने यांनी श्री साईबाबा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की ही बातमी वाचून कोणाला यात सहभागी व्हायचे असल्यास 82 37 69 111 6 98 81 12 23 51 या क्रमांकावर संपर्क करावा। या पत्रकार परिषदेला राजेश टावरी, आशिष पासरकर, प्रदीप भगत, नितीन चव्हाळे, आरती मंत्री, ज्ञानेश्वर टाले, रेणुका टवलारे, हुकुमचंद माने, अमित सावरकर, नीरज शिंदे, प्रसाद पहुरकर, पंकज काकडे हे पदाधिकारी उपस्थित होते। म्हणतो तसं उदाहरणार्थ जसं वॉटर प्युरिफिकेशनचं झालं, स्मार्ट टीव्ही झालं, एलसीडी प्रोजेक्टर झालं, अशा काही अतिरिक्त ज्या बाबी आहेत त्या पुरवण्याची इच्छा या विद्यार्थ्यांनी जाहीर केली आणि या माध्यमाने त्यांनी सक्रिय राहण्याच्या उद्देशाने माजी विद्यार्थी संघ हा एक दिवस मेळाव्याच्या निमित्त जरी 21 तारखेला जमा होत आहे, परंतु आता हा दर महिन्याला एक उपक्रम शाळेमध्ये घेऊन माजी विद्यार्थी संघ ऍक्टिव्ह राहणार आहे आणि निरंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या वाटा कशा मोकळ्या होतील, त्यांना कशा प्रकारे उचित मार्गदर्शन देता येईल याचा प्रयत्न ते करणार आहे आणि आम्ही या तज्ञ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सोयीकरता सुद्धा प्रयत्नशील आम्ही राहणार आहोत। त्यांच्या मार्गदर्शन यांच्या मार्फत आम्ही घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी आपल्या शाळेच्या शैक्षणिक जे काही कार्य होते त्याच्यावर नुसतं आधारित न राहता आपापल्या आवडत्या क्षेत्राचं मार्गदर्शन त्यांना मिळायला पाहिजे आणि त्याकरता आमचे तज्ञ विद्यार्थी म्हणून काम करतील आणि याकरता माजी विद्यार्थी संघ हा आता या शाळेकरता एक फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्याची सुरुवात श्री गणेशा ज्याला म्हणूया आपण